आषाढीचा 16 सजला बाळू मामाच्या भेटीसाठी भक्त जन जमला 16 आषाढीचा सजला बाळू मामाच्या भेटीसाठी भक्त जन जमला बाळू मामाची कीर्ती नाही मोठी आशीर्वाद घेतोय भगतांच्या पाठी साऱ्या भगताला लढा त्याने लाविला बाळू मामाच्या भेटीसाठी भक्त जन जमला 16 आषाढीचा सजला बाळू मामाच्या भेटीसाठी भक्त जन जमला बाळू मामा हे देवा अवतारी शेळ्या मेंढ्यांची राखण करी रंगरंगने सवागऱ्याच्या भोवतणी फिरला बाळू मामाची भेटीसाठी भक्त जन जमला 16 आषाढीचा सजला बाळू मामाच्या भेटीसाठी भक्त जन जमला संत बाळू मामाचा वरदा कुशिरावरी येऊन कोलावडीच्या काक तुझ्या ढोलावरी मामांच्या 19 बघायचं असणारे या मामाचे 19 ठिकाणी मात्र असे जत्रा भरलेली आहे. बरोबर. आषाढीचा 16 या चिंचोली गावामध्ये
आपण आलोया या आषाढीच्या निमित्तानं त्या किरण बंडकरनं आपल्याला बोलवून घेतलंय. बरोबर आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या कारभाऱ्याच्या विनंतीला मान देऊन आपण आलोय कार्यक्रमाला. पण आषाढीची वारी झाली कशी गाऊन दाखवायची मात्र बसलेल्या सभेला जसं मात्र त्या ठिकाणाला असणाऱ्या लहानपणा बाळू मात्र शेर त्या वेळेला कोकण पट्ट्याला लागला होता. शेळ्या मेंढ्या राखायला शेळ्या मेंढ्या राखत मात्र त्या गेला. कोणत्या पडले माझ्या संत बाळ मामाला त्या वेळेला जसं मामाने विचार मनाचा केला लागला होता आपल्या आपल्याला गंगूबाई बहिणीला त्या वेळेला. जसं असणाऱ्या पावसाळ्याच्या दिवसाला पाऊस लागला पडायला शेळ्या मेंढ्या जपायला लागलो होतं बांधवायला. असणाऱ्या माझ्या लहानपण्या बाळूला जसा विचार मनाने केला शेळी लागला होता बहिणीला काही बोलायला काय लागला होता आपल्याला जो बोलायच्या पाड लागल्यात भार व्हायला. मी जाणार आहे ज्या भागाला कमी पाऊस पडतो त्या भागाला मी शेळ्या मेंढ्या घेऊन जातो. लागला होता लहानपणा बाळू जसा बोलायला. असा विचार केली अरे बाळे लहान वयाचा आहेस कुठे नको जायला. तुला कोणतर मारत्यात आणि असणारी तुझी सर्व सारे शेळ्या मेंढ्या घेऊन जात्याल बाबा. एवढं म्हणताना देवासारख्या देवाला कोण पडलं माझ्या संत बाळमामाला बरं का. मी जर करता चारणी केलं तर राहील तुझ्या गावामध्ये नाहीतर अजिबात राहणार नाही त्या वेळेला. जर करता मला जाऊन दिलंस तर तुझ्या शेळ्या मेंढ्या राखतो नाहीतर तुझ्या शेळ्या मेंढ्या तुझं तू राहत बाबा या जाग्याला. चिंचोलीला जाण्यासाठी जीव कसा विसरतो. काय म्हणायचं काय म्हणले चिंचोलीला जाण्यासाठी जीव कसा विसरतो. भंडाऱ्याची माझा भाऊ मामा दिसतो. भंडाऱ्याची माझा भाऊ मामा दिसतो. चिंचोलीला जाण्यासाठी जीव कसा विसरतो. भंडाऱ्यामध्ये माझा भाऊ मामा दिसतो. आपली गंगूबाई बहीण आपली मनाचा विचार केले काय लागले म्हणायच्या वेळेला. बाबा रे तुला कोणतरी मारत्याला तुझ्या शेळ्या मेंढ्या घेऊन जात्याल. एवढा बोलल्याबरोबर असणाऱ्या माझ्या बाळू मामाने जसा हात धरला अगं अक्का जाईल तर मी शेळ्या मेंढ्या घेऊन त्यावेळेला नाहीतर तुझ्या तुला सोडून जातो माझ्या गावाला. एवढे म्हणताना नागराव झाला होता माझ्या आपल्या गंगूबाई बहिणीचा वेळ का. बळोमाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला काही केलं होत्या वेळेला. जसं मात्र माझ्या बाळू मामाने काही केलं होतं त्या ठिकाणाला आले माझी आई आम्हाला
जेवणासाठी पुढे जाणे महिलांमध्ये जेवले असणाऱ्या देवासारख्या देवाने मनाचा विचार केला बरे का आपल्याला गंगूला वेळी म्हणून केल्या आदरणी घडतो होत्या वेळेला वाट हलवता चालायला आणि कुठे गेला होत्या पहिल्या दिवसाला मनाचा विचार केला त्या वेळेला केला संकट घडता होता वाट हलवता चालायला आणि कुठे चालला होता त्या वेळेला इतक्याचं गुणी आम्हाला राणी पांढरे मामाची वेळ कसे म्हणजे इतक्याचं गुणी आम्हाला राणी पांढरे बाळू मामाची बाळू मामाची बक्षीस दिले आपल्याला तरी आमच्या मंडळाकडून पूर्णपणे आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जसा विचार मला देण्याचा केला घेऊन माझा जसा कोमल बाटा सोडला निघून चालवता मात्र असणारे या ज्या भागाला कमी पाऊस पडतोय असणारे या गाव भागाला साक्षी संतोष पुजारी मुलगी हरवलेली आहे. त्यांच्या आई इथं आलेले आहे. कुठं असेल त्या मुलीला आपल्या मम्मीशी संपर्क करायचा इथं जेव्हा समोर उभारलेले आहे. आले माझ्या देवा मनात गौरव देवा वरीत हिडोरिया गावचा साऱ्या वरी रावे Nawazawe